आधारस्तंभ असतात. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, आज नेतृत्वांचे फोटो बॅनरवर आहे, पण नेतृत्व काही बॅनरवर मी तुम्हाला सांगतो, त्या बॅनरवर बघा तुम्ही, काही जे पुरुष आदर्श घडून गेले त्या लोकांचे फोटो आहे की नाही तिथं, बरोबर की नाही? तर जिवंत लोक सोबत आहे, तर त्या स्वाभिमानाने त्यांनी प्रामाणिकपणे आपण पूर्णपणे त्यांचे मार्गदर्शन घ्यायचे आहे, त्यांच्या आयुष्याचे मार्गदर्शन घ्यायचे, त्यांच्या प्रश्न सोडवायचे मार्गदर्शन जोपर्यंत त्यांनी आयुष्यामध्ये त्यांनी केलं असेल विधानसभापर्यंत, कोणते तरी न्याय घेतलेला असेल त्यांनी त्यांच्या लेवलला, तर ते पूर्ण मार्गदर्शन घेऊन आपण न्याय पालिकेला जायचं, बरोबर की नाही? आता मी तुम्हाला सांगतो, मी माझ्या आयुष्यात आझाद मैदान बघितलं नव्हतं. टोंपे सर कोणाचे तरी वर्षी आपण आलो की नाही, त्या टायमाला अनुपम चव्हाण सरांनी आंदोलन स्टार्टिंग केलं होतं, बरोबर की नाही? तर त्यांच्या आधारगिरी इथं पोचलो होतो. तर कोणताही नेतृत्व असेल त्यांना निगेटिव्ह न करता त्यांच्याकडनं कोणती गोष्ट आपल्याला शिकायला भेटली ते घेऊन आपण पुढची दिशा पकडायची. आता शिवाजी महाराजांचे आपण महाराष्ट्र म्हणतो, सगळे शिवाजी महाराज बनून फिरतात का? काही लोकांच्या मनामध्ये आहे, काही लोकांचे फक्त चिडण्यापुरते आहे की नाही विषय? पण मनामध्ये ठेवणारे लोक कोणत्या, त्या विचारधारावर चालणारे लोक किती? आता आम्ही आदिवासी समाजामध्ये आमचे बिरसा मुंडा घडून गेले क्रांतिकारी, तर त्या बिरसा मुंडाच्या विचारधारावर चालणारे आदिवासी लोक किती आणि नॉर्मल लोक किती? या सगळ्या गोष्टी असतात. निगेटिव्ह पॉझिटिव्ह बघायचे नसतं. आपल्याला कोणत्या विचारांनी आज आपल्याला कोणत्या गोष्टीची गरज आहे, त्या गोष्टीला, त्या विचारांना, त्या नियमला घेऊन आपल्याला अधिवेशन आपले प्रश्न सोडवायचे आहे. कोणाचाही मतभेद करून घेऊ नका. मी लाईव्ह पण सांगताना सगळं तुमच्या समोर सांगत आहे. निलेश वसावे सर राज्य लेवलला काम करत असे की जिल्हा लेवलला काम करत आहे, मी कोणासोबतही माझा मतभेद नाही. पूर्ण महाराष्ट्राच्या प्रशिक्षणार्थ्यांना विचारा की निलेश सरांच्या कोणाच्या वैयक्तिक मतभेद आहे का? नाही. फक्त एकच मतभेद, कोणासोबत? डायरेक्ट मंत्र्यांसोबत, की आम्हाला फक्त जीआर पाहिजे कायमस्वरूपीचा, बरोबर की नाही? जोपर्यंत या युवांना कायमस्वरूपीच्या रोजगारचे जीआर भेटत नाही तोपर्यंत आमचा मतभेद तुमच्याशी चालत राहणार. कोणासोबत? मंत्र्यांसोबत, प्रशिक्षणार्थ्यांसोबत नाही. पण आपला लढा हा प्रशिक्षणार्थ्यांच्या विरोधात नाही, विरोधात आपल्या मंत्र्यांच्या आहे. मुख्यमंत्र्यांनी शब्द दिले होते, संबंधित खात्याचे मंत्री लढा साहेबांनी शब्द दिले होते, संबंधित तत्कालीन उपमुख्यमंत्री साहेब शिंदे साहेबांनी शब्द दिले होते, ते शब्द पाडायला लावायचे आपल्याला, बरोबर की नाही? बरोबर. जो महाराष्ट्र तुमच्या आदर्शाने तुमच्या शब्दाला घेऊन जगत असतो, महाराष्ट्रामध्ये शेतकरी असो, युवा असो, कोणत्याही डिपार्टमेंटचे लोक असतात, तुमच्या आदर्श घेऊन तुमच्या शब्दाला देऊन त्या डिपार्टमेंटला काम करत असतात. तसंच तुमचे दिलेले शब्द घेऊन आम्ही तुमच्या प्रशिक्षणाच्या योजनेमध्ये काम केलं नव्हतं. या योजनेमध्ये आम्ही काम करणारे लोक नव्हते. योजना कोणी काढली? मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी, बरोबर की नाही? हा काय आपण घेतलेल्या डिग्रीचे क्रायटेरिया नाहीये की आपण जेव्हा फार्मसिस्ट आणि डीएड आणि बीएड झाल्यानंतर आपल्याला प्रशिक्षणार्थी बनायचे. हा क्रायटेरिया होता का? नव्हता. हा प्रशिक्षणार्थीचे जन्म फक्त 18 महिने झाले, त्याच्यापुढे होते का काय? आपण जेव्हा जन्म घेतला की नाही, जेव्हा आपण पहिलीला शिकतो, आई आपल्याला मुलांना काय सांगते? मोठं होऊन तुला डॉक्टर व्हायचे, काहीच व्हायचे. आपल्या आई वडिलांनी असं कधी सांगितलं होतं का की भविष्यात आपल्याला प्रशिक्षणार्थी व्हायचे? कोणी सांगितलं होतं आपल्याला? नाही सांगितलं होतं कोणी? फक्त मुख्यमंत्र्यांनी, फक्त 11 महिन्याच्या कार्यकालामध्ये. आणि त्या 11 महिन्याच्या कार्यकालामध्ये तुम्ही कोणत्या पदावर असताना सांगितले? मुख्यमंत्री पदावर असताना सांगितले तुम्ही. एक संविधानिक पदावर असताना तुम्ही घोषणा दिलेल्या आहे. आणि जे तुम्ही कबूल करा नाही तर की आम्ही महाराष्ट्राच्या युवांना, युवतींना फसवण्यासाठी बसनबाजी करतो, फक्त फसवण्यासाठी करतो, रोजगार देण्यासाठी नाही. 10,000 मी तुम्हाला सांगतो, इथे बसलेले प्रशिक्षणार्थी मजुरी करून पण कमवून घेतात की नाही? साहजिक सांगतो, 10च्या 20,000 कमवतो आपण, बरोबर की नाही? आज आपण सूट पेट ने इथं असेल तरी पण घरी जाऊन शेतामध्ये काम करणार किंवा वैयक्तिक कामामध्ये लागतो की नाही? आपल्या आई वडील शेतात काम करतात की नाही? त्यांना मदत करतो की नाही? तुम्ही नाही दिलं तरी पर्यावस्था आहे, तुम्ही नव्हतं तरी आम्ही जगत होतो, बरोबर? पण राज्याच्या पदावर असताना तुम्ही ज्या घोषणा करता ते तुम्ही पाडायला पाहिजे. एक प्रशिक्षणार्थी तुमच्या आशेवर नाही, 1.25 लाख प्रशिक्षणार्थी आशेवर आहे. 1.25 लाख प्रशिक्षणार्थीच्या हृदयासोबत खेळले तुम्ही, खेळले की नाही? बरोबर की नाही? मग हृदयासोबत खेळले, त्यांच्या भविष्यासोबत खेळले, त्यांच्या परिवाराच्या आज सोबत खेळले तुम्ही. जो तुम्ही शब्द दिलाय तो पाडत नाही. राज्याच्या मेन पदावर असताना मग कसले मंत्री तुम्ही? मंत्री कसले? आपण कोणत्याही पदावर नसताना तरी कोणती घोषणाबाजी करतो आपण? जीआर आणू, लायकी नाही आपली जीआरच्या बजेट पास करायची. जीआरच्या बजेट मी पास करू शकतो का? नाही. पण मुख्यमंत्र्यांनी दिलेले शब्द तुम्ही पाळा. आणि तुमच्या महाराष्ट्रात काम करत असलेल्या या युवा युवतींना 10,000चा रोजगार देण्यासाठी
तुम्ही हे काम करा. काय काम करा की युवा प्रशिक्षणार्थ्यांना आहे त्या ठिकाणी कायमस्वरूपीचा रोजगार द्या. तुम्ही आमच्यासाठी कंपनी आणत नाही, तुम्ही आमच्यासाठी वैयक्तिक उद्योग आणत नाही, तुम्ही आमच्याला महाराष्ट्राला हादरून ठेवले. तुम्ही रोजगार तुम्ही देत नाही, तुम्ही दिलेल्या योजनेला तुम्हीच वगळता. मग आम्ही कोणाच्या विचारधारावर काम करायचं? कोणाच्या विचारधारावर काम करायचं? पुन्हा शिवाजी महाराज पाहिजे का इथं? पाहिजे की नाही? काही नसताना शिवाजी महाराज त्या पूर्ण जनतेला सांभाळून घेत असताना सांभाळत होते. आज तुमच्याकडे भरमसाठ बजेट असताना तरी सांभाळले जात नाही. अरे एक मेसेज शिवाजी महाराजांना आज पोहोचायचा असेल त्यांना महिना लागायचा. तुमचा आज एक व्हिडिओ पूर्ण 1.25 लाख प्रशिक्षणार्थीपर्यंत पोहोचला आणि हे प्रशिक्षणार्थी रजिस्ट्रेशन करून कामाला लागले की नाही? एका सेकंड मध्ये तुमचे काम होतं. त्या महाराष्ट्राला हादरून टाकले. आझाद मैदान, नागपूर, नाशिक, वैयक्तिक जिल्हे किती आंदोलन करायचे. तुम्ही दिलेले 10,000चे जे रोजगारचे जे पैसे दिले होते आंदोलन करूनच संपून गेले. आंदोलन करूनच संपून गेले. 11 महिन्याचा वेळ वाया घालवला का तुम्ही? 11 महिन्याच्या वैयक्तिक आंदोलनाचे पैसे वेगळे गेले, खिशातून वेगळे पैसे जातात. तेवढे पैसे घेऊन वैयक्तिक क्लास केले तर कोणतेतरी आपण आस्थापना काढून घेतले असते आतापर्यंत. मूर्ख बनवायचे काम करता का पदावर असताना? युवांना मूर्ख बनवतात का? अरे मूर्ख कोणाला बनवतात तुम्ही? ते तुम्हाला समजायला पाहिजे. जे महाराष्ट्राचं भविष्य आहे येणाऱ्या काळात. आज तुम्ही त्या पदावर आहे काय माहिती? या प्रशिक्षणार्थीमधून कधीतरी कोणतरी पदावर बसते. पदावर बसल्याने तुमच्या वयाच्या ज्या तुम्ही संघर्ष केला होता, तुम्ही सांगत होते आम्ही युवा असताना संघर्ष केला, या काळामध्ये असं मेहनत करत मंत्री बनले. मंत्री नाही बनायचे आम्हाला. कोण मंत्री बनायची मागणी करत आहे? तुम्ही मंत्रीसाठी लढले, आम्ही 10,000 साठी लढतोय तरी पण तुम्ही देत नाही. बरोबर की नाही? मी तुम्हाला सांगू, आम्ही आता आफ्रिका आणि भारतची मॅच होती अहमदाबाद आणि कधी मी स्टेडियम पण बघितलं नव्हतं. मला अहमदाबाद त्या स्टेडियमला जायचं माझा मेन उद्देश काय होता माहिती आहे तुम्हाला? प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार देतो बॅनर घेऊन मला उभं राहायचं होतं तिथं. जर तिथं 1,34,000 लोक क्रिकेट बघायला बसले असेल, कुठेतरी लाईव्ह दिसेल, पण आम्हाला ती परमिशन नाही. पॉवर बँक पण मागून घेतला होता त्यांनी, मला कागद सुद्धा नाही दिला. त्यासाठी गेलो होतो, क्रिकेट बघायला नाही गेलो होतो सर आम्ही. कोण जिंको हार मी तुम्हाला सांगतो, तो हार्दिक पांड्या 5-5, 10-10 हजारच्या वॉच घालतो. हार्दिक पांड्या एका दिवसात सॉरी लाखच्या, बरोबर की नाही, 2-3 करोडचे वॉच घालतो तो व्यक्ती. एवढा पैसा आहे भरमसाठ या आपल्या भारतात, बरोबर की नाही? आपण हा जो अर्थसंकल्पनाचं बजेट पाळल्याने वित्त मंत्र्यांकडनं जर बजेट घेतला असता की नाही तिकडनं अजून निर्मला सीतारामन मॅडमांकडनं, तरी पण हा प्रश्न सुटला असता. रोजगारचा मार्ग भरमसाठ ऑप्शन आहे यांच्याकडे. यांना द्यायचे नाही. हे काय करतील माहिती आहे तुम्हाला? इलेक्शन येतील, तुम्हाला दिलेला शब्द आम्हाला पाळायचा आहे. काय सांगते? तुम्हाला दिलेला शब्द पाळायचा आहे. पण केव्हा पाळायचा आहे? जेव्हा इलेक्शन येणार तेव्हा पाळायचा आहे. आता नाही पाळायचा आहे. या 2 वर्षांमध्ये आम्ही मरून जाऊ की जगू, काही करू, आस्थापना सोडून टाकू, पण आता नाही पडायचं आहे. ते इलेक्शनच्या टायमाला पडायचं आहे. मग तेव्हा काय सांगतील माहिती आहे? हे 2 वर्ष गॅप करतील, या 2 वर्षाचा बजेट खिशामध्ये ठेवतील आणि तो बजेट त्या टायमाला 100% वापरून टाकतील. मग त्या टायमाला काय सांगतील माहिती आहे? त्या प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपीचे रोजगार 10 आणि 15,000 घ्या आणि लागा कामाला. परत पुढच्या 5 वर्ष वाट बघायची आपण. हे तुमची संकल्पना, हे तुमचे विचारधारा. हे कोणाचे विचारधारा? महाराष्ट्राचे मंत्र्यांचे विचारधारा. निगेटिव्ह विचारधारा. साधी गोष्ट नाही, निगेटिव्ह विचारधारा. युवांना पाया खाली घसरायची विचारधारा. ही विचारधारा ठेवतात का तुम्ही? अरे साधं अमेरिका असो, कोणत्याही गोष्टी असो, राज्य लेवलला की वर्ल्ड लेवलला 10,000 रोजगारसाठी कोणतं शासन राबायला होतं? आपला देश सोडून. अरे आपले भारतातले लोक बोलवतात आणि 10, 20, 30 लाखाचे पॅकेज करतात ते लोक. योग्य टॅलेंट असेल तर या आणि काम करा आणि त्याच्या टॅलेंटवर जर तुम्ही पेमेंट घेऊन जावा. आपल्या टॅलेंटने आपण प्रशिक्षणार्थ्यांना पूर्ण 11 महिने दिले की नाही? दिले ना. कोणी सांगितलं तेव्हा दिले? मंत्र्यांनी सांगितलं तेव्हा दिले. आम्ही काही इथं काही हवा खायला येतो का इथं? बरोबर की नाही? कळायला पाहिजे यांना. विरोध आपल्या नेतृत्व किंवा प्रशिक्षणार्थ्याने विरोधात थेट मंत्र्यांच्या. दुसऱ्यांसारखं आपण रस्त्यावर बसून आंदोलन विरोध नाही करायचे आपल्याला. आहे तर हक्काचे ग्राउंड दिलेले आझाद मैदान. जोपर्यंत लढता येईल तोपर्यंत या मैदानमध्ये लढायचं. आणि लढायची ताकद संपली तर त्यांना हे तरी दाखवून द्यायचं की तुम्ही महाराष्ट्राच्या युवांना मूर्ख बनवतात आणि तुम्ही आता नका मूर्ख बनवू, येणाऱ्या पिढीला नका मूर्ख बनवू. आम्ही जगून घ्या, आम्ही आमचे
पण नाही पाहिजे प्रशिक्षणार्थ्यांचं बजेट. अरे डीएड केलं असेल तर मला असं वाटत होतं की मी शिक्षक म्हणून मला क्रेडिट लागेल. कोणती डिग्री घेतली? प्रशिक्षणार्थी म्हणून. शिक्षक म्हणून नाही ओळखत आपल्याला, प्रशिक्षणार्थी म्हणून ओळखतात. डीएड बीएड केलं होतं तर शिक्षक पदासाठी केलं होतं आपण, बरोबर की नाही? आणि इतकं प्रामाणिक काम केलं. मी तुम्हाला काय सांगू, आमच्या शाळेतले मॅडम टिफिन नाही, मी रोज टिफिन घेऊन जायचो. रोज डेली काम केलं असतं आपण. असं मुलांना आपल्याकडनं काही वेगळं शिकवताय ते शिकवत गेलो की नाही आपण. आपापले असतापर्यंत तुम्ही योग्य ते काम केलं की नाही? असं नाही सांगत की शिक्षक सगळं डिपार्टमेंट व्यवस्थित काम केलं की नाही आपण, बरोबर की नाही? सगळं व्यवस्थित केलं. आमच्या नंदुरबारमध्ये मी तुम्हाला सांगतो की 70 किलोमीटरवर हे लोक 7 किलोमीटर 8 किलोमीटर चालत जातात, ओढीने बसून पण जातात, तरी पूर्ण काम केलं आहे 11 महिन्यात. इथं बोंबलून सांगायचं त्यांना, किती वेळा सांगायचं, किती सोशल मीडिया करायची की आता याने ट्विट केलं आहे, हा विषय तिथे पोहोचेल, याने ट्विट केलंय. अरे सरकारला सगळं दिसतं. आपल्याकडे 2 डोळे आहे पण त्यांच्याकडे असंख्य डोळे आहेत. आज मी इथं बोलत आहे ना, हे कुठेतरी कोणीतरी ऐकत असेल तर, बरोबर की नाही? असंख्य डोळे आहे. आझाद मैदानावर काय चालू सगळा रिपोर्ट जातो. हे जे पदाधिकारी साहेब बसले ते त्याच कामासाठी अजून त्यांचे सहकारी आहेत, त्या दिवसात ते मेसेज पोहोचवतात की काय चालू तेव्हा आंदोलनाचं, बरोबर की नाही? या सगळ्या गोष्टी आहेत. आणि हे आझाद मैदान आपण सांगतो टोंपे सर, आपण राज्यभरात फिरलात, साधं काम नाही तुमच्या पण फिरायचं. राज्यभरात आपण मिटिंग लावतो, युवांना सांगतो एकत्रित या आणि कायमस्वरूपीचा रोजगार द्या. 10,000 रुपयाचा रोजगार भेटला त्याच्यानंतर काय मुलांकडनं 10,000 तुमच्याकडे काही कमिशन येणार आहे का? नाही ना. 10,000 वगैरे राहणार आहे. मी पण 10,000 वर राहणार आहे ना. पण किती ताकदीने काम करतो आपण, किती तळमळीने काम करतो. निवेदन द्यायचे, आमदारांना भेटायचे, याला करायचे. अरे मुंबईने बघितलं होतं आम्ही, तुम्हाला सांगतो तर ऑफिसच्या काय जे नाही माहिती ते करायला शिकलो या प्रशिक्षणामुळे. आणि सरकारच्या विरोधात माझ्या आयुष्यात पण केला नाही. आता करायला शिकलो आम्ही की मंत्रीचे पण चुकीचे असतात. घरी घरी आजूबाजूच्या पाणी इकडे जाईल किंवा झाडू आहे मारत असेल, त्यांच्या कचरा इकडे इकडे तिकडे भांडण व्हायचे. पण आता डायरेक्ट राज्यासोबत भांडण कोण करत आहे? महाराष्ट्राचा युवा जो महाराष्ट्राला घडवू शकतो तो भांडण करायला लागला आहे. की तुम्ही दिलेला शब्द पडा आणि या प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार द्या. आणि सरकार मायबापला विनंती करून सांगते, मायबाप मायबाप मायबाप. आई वडील दुसरे आहे तरी पण मायबाप बनव दुसरं आहे की नाही? सरकार मायबाप. अरे अचानक नदीमध्ये जास्त पाणी येतं की नाही, एखादं गाव वाहून जातं, लगेच दिसतं यांना. हा महाराष्ट्राचा युवा एखाद दिवशी वाहून जाणार ना मॅडम, दिसणार नाही यांना, त्यांच्या भविष्यात दिसणार नाही नदीमध्ये. घर बनलं वाहलं ते बनून जातं. योजना आहे, खिशातले पैसे नाही, ते बजेटचे पैसे आहे, स्वतंत्र निधी आहे त्याला, त्याच्यामधून काम करतात, त्याची बॅनरबाजी करतात. आम्हाला रोजगार द्या, आमची बॅनरबाजी करा. मी तर म्हणतो त्याच दिवसापासून शिंदे साहेबांच्या फडणवीस साहेबांचे टी शर्ट घालून फिरेल. मी दुसरं टी शर्ट पण घालणार नाही. रोजगार विषयच नाही दुसरा. रोजगार महत्वाचे. कोणता? 10,000चा. कितीचा? 10,000चा. शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब, तुम्हाला कडकडीत विनंती आहे, या युवा युवतींना फक्त 10,000चा रोजगार द्या. आयुष्यभर तुमचे उपकार विसरणार नाही. पण तो रोजगार 11 महिन्यासाठी नवा, कायमस्वरूपी रोजगार पाहिजे आम्हाला. किती बोलायचं, किती काय करायचं. अरे मला कोणी इकडे येतं, मला फोन करता सांगतात, निलेश सर तुमच्या जिल्ह्याचे 5,000 प्रशिक्षणार्थी बाबांच्या कार्यक्रमात आणले होते. पूर्ण 5,000 प्रशिक्षणार्थी आझाद मैदानात आणा. आणि ज्यांच्याकडे तिकीटचे पैसे नसतात तेव्हा काय करणार मी? 5,000 प्रशिक्षणार्थी इथं आणू शकतो आणि आपली ताकद पण आहे, मी तुम्हाला सांगून देतो. पण रोजगार पाहिजे, ज्याला पाहिजे तो उपस्थित पाहिजे. आणि जो रोजगार घेण्यासाठी इथं येत आहे तो स्वतः अभ्यास करून पण यायला पाहिजे. किती दिवस अधिवेशन चालणार आहे? तेवढे दिवस राहायची मनस्थिती. चला बोंबलत एक दिवस आझाद मैदान भरून टाकलं, दुसऱ्या दिवशी खाली काय कोणासोबत बोंबलत बसणार? विषय नाही. 5,000 लोक येऊ शकतात टोंपे सर, मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. निलेश सरांसाठी ही मोठी गोष्ट आहे. माझ्या नंदुरबार जिल्ह्याला विचार, मोठी गोष्ट आहे का? नाही सर, विषयच नाही आहे. सांगतो मी तुम्हाला, 5,000 लोक इथं उभं करायचे. पण एका दिवसासाठी कसं काय होणार? पूर्ण त्या 5,000 लोकांसाठी एका दिवसासाठी आणू शकतो, पण एका महिन्यासाठी आणू शकत की नाही ते मला माहिती नाही.
मग ते लढवय्ये त्या जिल्ह्यातील त्या प्रशिक्षणार्थ्यांना आपण हे कळवायचे आहे, जर GR पाहिजे असेल, जर तुम्हाला रोजगार पाहिजे असेल तर तुम्ही 11 महिन्याच्या कायमस्वरूपीचा रोजगार जो प्रशिक्षण त्याचा कायमस्वरूपीचा रोजगार मागत आहे, त्या रोजगारचा तुम्हाला कायमस्वरूपीचा रोजगार पाहिजे असेल तर जोपर्यंत अधिवेशन चालत आहे तोपर्यंत नेतृत्वांनाही समर्थन द्यायचं, स्वतःही लढायचं शिकायचं, जोपर्यंत रोजगार मिळत नाही तोपर्यंत लढतच राहायचं. आता हे महाराष्ट्राचे नेतृत्व आदरणीय ठाकूरकर साहेब आपल्या आझाद मैदान उपस्थित झाले.